नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पीर लोटे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचं कारवाईचं आश्वासन। खडी प्लांट चालकाला मारहाण, 7 जणांवर गुन्हा। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। मारहाणी प्रकरणी खोपेतील 6 जणांविरोधात गुन्हा आणि गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं। आता पाहूया सविस्तर वृत्त। पीर लोटे येथे 26 जानेवारीच्या पहाटे झालेल्या गोवंश हत्येप्रकरणी संशयितांना अटक करून कठोर कारवाई करण्यासह जमावावर अमानुष लाठी हल्ल्याचे आदेश देण्याचे डीवायएसपी नांदेडकर यांची चौकशी करून बदली करावी आणि पोलिसांनी ग्रामस्थांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। सोमवारी मुंबईतील वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह केंद्रीय मंत्री अनंत गीते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भेट घेतली आणि तातडीने कृती करण्याची मागणी केली। पोलिसांनी ग्रामस्थांना खोटी कलम लावून गुन्ह्यात गोवलंय। यामुळे डीवायएसपी नांदेडकर यांची बदली करावी, ग्रामस्थांवरील गुन्ह्याची कलम मागे घ्यावीत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असं यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना सुचवलं। मुख्यमंत्र्यांनी या विषयाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाईचे आदेश देतो असं आश्वासन शिष्टमंडळाला दिलं। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण कामासाठी आवश्यक असलेल्या खडी प्लांटसाठी कामगाराला मारहाण केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। महामार्ग चौपदरीकरण कामाचा ठेका घेतलेल्या कल्याण टोलवेज या कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत बकले यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी लागणारी खडी काढण्याचा प्लांट बोरसगावच्या हद्दीत आहे। या प्लांटमध्ये कातळ फोडण्यासाठी लावल्या जाणाऱ्या सुरुंगाचा ग्रामस्थांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचा आरोप करत 3 फेब्रुवारी रोजी काही युवक खडी प्लांटवर गेले होते। या ठिकाणी उपस्थित असलेल्या कामगारांना त्यांनी याबाबत विचारणा केली असता कामगारांनी त्यांना कंपनीचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं। मात्र याचा राग धरून या युवकांनी प्लांटवर काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत ब्लास्टिंग मशीनची तोडफोड केल्याचा आरोप आहे। वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 15,000ची लाच घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं त्यांच्याच दालनात रंगेहात पकडलं। या कारवाईमुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांच्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली होती। तक्रारदार यांची आई सुद्धा शिक्षक असून वैद्यकीय बिलाची रक्कम मिळण्यासाठी त्यांनी शस्त्रक्रियेचे वैद्यकीय बिल 2,70,000 रुपये मंजुरीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देवकर यांच्याकडे पाठवलं होतं। वैद्यकीय बिलाच्या मंजुरीसाठी तक्रारदार यांच्याकडे बिलाच्या 13% रकमेची मागणी करण्यात आली। 10% जिल्हा शल्य चिकित्सक यांना तो उर्वरित 3% रक्कम शासकीय नियमानुसार अशी चर्चा तक्रारदार यांच्याजवळ करण्यात आली असं तक्रारदार यांनी सांगितलंय। खोपी शिवाजीनगर येथील यशवंत भोसले यांना धारदार शस्त्रानं मारहाण करत घड्याळ आणि मोबाईलचं नुकसान केल्याप्रकरणी खेड पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। ही घटना 3 फेब्रुवारीच्या रात्री घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यास झालेल्या मारहाणीबाबत झालेली तक्रार मागे घेण्यावरून यशवंत भोसले यांची आणि अन्य काही जणांची वादावादी झाली होती। या वादावादीतून विक्रांत भोसले, सनेश भोसले, निलेश चव्हाण यांच्यासह अन्य तिघांनी यशवंत भोसले यांच्या मार्गात वाहन आडवे लावून त्यांना धारदार शस्त्र आणि हॉकी स्टिकने मारहाण केली। यशवंत भोसले यांच्या तक्रारीनुसार खेड पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात वेगवेगळ्या घटनांमध्ये बुडणाऱ्या दोघांचे गणपतीपुळे बीच असोसिएशनच्या मोरिया वॉटर स्पोर्ट्सच्या 3 धाडसी जवानांमुळे प्राण वाचले। गणपतीपुळे येथे अहमदनगर येथून देवदर्शनासाठी आलेल्या विलास तोडमल या तरुणाला समुद्रात खोल पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही। पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला। त्याने केलेला आरडाओरडा ऐकून मोरिया वॉटर स्पोर्ट्सच्या तरुणांनी बोटीच्या सहाय्याने त्याला पाण्याबाहेर काढले। ही घटना सकाळी 10च्या सुमारास घडली। त्यानंतर सायंकाळी 4:30च्या सुमारास पुणे येथील गणेश वाघधरे हा तरुणही पोहताना बुडू लागला। मोरिया वॉटर स्पोर्ट्सच्या धाडसी जवानांनी त्यालाही वाचवलं। पर्यटकांचा अतिउत्साहीपणा, मद्यपी अवस्थेत समुद्र स्नानास उतरणे या गोष्टी जीवावर बेतण्यास कारणीभूत ठरतायत। जानेवारी 2019 मध्ये
घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ आर्किटेक्चर या प्रवेश परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केलंय। सदरची परीक्षा ही गणित, आर्किटेक्चर, बुद्धिमत्ता, चित्रकला या 3 विषयावर आधारित असून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना IIT, NIT यासारख्या नावाजलेल्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवून भविष्यातील उत्तम आर्किटेक्ट बनू शकतात। रोटरी स्कूलमध्ये BARCH, JEE, NEET, NATA, CET या प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी उत्तमरित्या घेऊन आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलं जातंय। या प्रवेश परीक्षेत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजा रापशे, श्लोका अमोक पाटणे, राहुल धनेश्वर मेहता, मंथन अभिनय महाजन यांनी गुण प्राप्त करून प्रशालेचं नाव गौरवित केलंय। यांनी प्राप्त केलेल्या या यशामुळे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नितेश अग्रवाल, रोहन खेडेकर, मानसी देवघरकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवार दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी हळदी कुंकू समारंभ पार पडला। कार्यक्रमाचं उद्घाटन वेरळ गावच्या सरपंच सौ मनस्वी भोसले, उपसरपंच सौ घाटगे, सौ सायली संजयराव कदम, सौ वैभवी वैभव खेडेकर, दीपवाहिनीच्या निवेदिका सौ अश्विनी वडके यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। संस्थेच्या उपाध्यक्षा सौ सुप्रिया पाष्टे यांनी उपस्थित मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। यावेळी सौ वैभवी खेडेकर आणि सौ सायली कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। महिलांच्या समस्या या विषयावर मीनल आमरे यांचं व्याख्यान झालं। यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू आणि फनी गेम्सचं आयोजन करण्यात आलं होतं। या फनी गेम्सच्या कार्यक्रमात 682 महिला सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेमध्ये सौ सायली घोरपडे, सरस्वती सावंत, मंजिरी घोडे, रिया खोपकर आणि सुनीता गावित या विजेत्यांना पैठणी देऊन गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन खेडचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अमोल मोरे यांनी केलं। अमोल मोरे यांच्या खुमासदार निवेदनानं कार्यक्रमास एक वेगळीच रंगत आली। उपस्थितांचे आभार सौ जगताप यांनी मानले। यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष फडके, सदस्या गौरी दामले, गीते, प्रशालेचे प्राचार्य पाटील सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते। आणि म्हणून आपण तीळ आणि गोड म्हणजेच गोडवा, मग तीळ म्हणजे स्निग्धता, आपल्या शरीराला उष्णतेची आवश्यकता असते। आणि या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामागचा माझ्या मते हेतू हाच असेल की तीळ आणि गोड म्हणजे पालक आणि शिक्षक वर्ग किंवा शिक्षक वर्ग यांच्यामध्ये जिव्हाळ्याचं नातं, एक माया, एक प्रेम निर्माण व्हावं, हेच असावं। अंजली मोरे मॅडमचा मला परवाच फोन आला की तुम्ही यायचे म्हणून। खरं तर माझी खूप इच्छा होती इथे येण्याची। आताच झालेला जिल्हा लेवलचं इथे झालेलं स्काउट गाईडचा कॅम्प आणि तसंच सायन्स एक्झिबिशन, विज्ञान मेळावा, यासाठी मला यायचं होतं। आमच्या शाळेतील बरेच जण मराठी सणामधला आनंदाचा क्षण किंवा सण आपण म्हणतो ते हळदी कुंकू। खरंच खूप आनंद वाटतो, कारण जेव्हा संक्रांत चालू होते आणि जी महिलांच्या मध्ये जी उत्सुकता असते की मी आज ही साडी घालणार, उद्या मी ती साडी घालणार, हे खूप आनंदाचं वातावरण असतं। आणि आपण हा सण साजरा करत असतो जिल्ह्यामध्ये, ग्रामीण भागातून, शहरी भागातून हा आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा करत असतो। शिवाय हा कार्यक्रम हळदी कुंकू आपण देत असतो आणि सुवासिनींना एकमेकीने वाण देऊन आपण एकमेकीने सौभाग्य वाढत असतो। त्याचबरोबर त्यांना आपण एखादी भेटवस्तू आकर्षक देतो आणि हा एक आनंद द्विगुण होण्याचा एक। खेड तालुक्यातील लवेलवडाची वाडी येथील शुभांगी रामचंद्र चांदिवडे यांना अखिल महाराष्ट्र कुणबी समाज सेवा संघातर्फे दिला जाणारा आदर्श माता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। रविवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पुणे येथील सिंहगड रोडवरील सिद्धार्थ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी सुधा भागणे, शंकर कदम, सुशांत खोपटकर आदी मान्यवर उपस्थित होते। शुभांगी चांदिवडे या कबड्डीचे राष्ट्रीय पंच राजेंद्र चांदिवडे, डॉक्टर श्रीकांत चांदिवडे आणि दत्तराज चांदिवडे यांच्या मातोश्री आहेत।
प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा काम करत असताना माता आणि नवजात शिशूंची विशेष काळजी घेणाऱ्या आशा सेविकांचा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला। येथील अनिकेत शॉपिंग सेंटर हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा सेविकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा या स्पर्धांचा समावेश होता। रांगोळी स्पर्धेत मनीषा भिंगारे प्रथम, मिनल चव्हाण द्वितीय तर सायली शिंगड ही तिसरी आली। सामान्य ज्ञान स्पर्धेत मनीषा भिंगारे प्रथम, पायल कुळेकर द्वितीय, सलोनी धाडवे, अर्चना शिंदे तृतीय, संगीत खुर्चीमध्ये सरिता गोवळकर प्रथम, अपूर्वा शिंदे द्वितीय तर कल्याणी मोरे तिसरी आली। पारितोषिक वितरण प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष मरकड, तालुका नर्सिंग व्यवस्थापिका जेपी काटकर, तालुका आरोग्य सेवक अजित तटकरे, तालुका समूह संघटक सनी जाधव, श्रद्धा पवार, दिवाकर प्रभू आदी उपस्थित होते। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या टीचर्स प्रीमियर लीग पर्व 2 चे विजेतेपद पवार फायटर्स या संघाने पटकावले। SM चॅलेंजर्स या संघाला उपविजेता संघ म्हणून सन्मानित करण्यात आलं। येथील गोळीबार मैदानावर 2 आणि 3 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या लीग स्पर्धेचं उद्घाटन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती अण्णा कदम आणि खेडच्या सभापती सौ अपर्णा नक्षे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी पंचायत समिती सभापती सौ सुप्रिया पवार, प्रभारी गट शिक्षण अधिकारी शिगवण, पत्रकार दिलीप जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। विजयी संघाला 11,111 रुपये रोख आणि आकर्षक चषक, तर SM चॅलेंजर्स या संघाला 7,777 रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आलं। योद्धे शरदचे या संघाला तृतीय तर हॅपी टीचर्स या संघाला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आलं। सचिन गमरे याला सलग 2ऱ्या वर्षी मालिकावीर या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। टीचर्स प्रीमियर लीग पर्व 2 यशस्वी करण्यासाठी राजेंद्र चांदिवडे, अविनाश साळुंखे, महेश मर्चंडे, संदीप मुंगसे, पुरुषोत्तम पाटील, मिद्रास चटलोट, परेश खोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले। पवार फायटर संघाचा ट्रक टर्मिनलसाठी रत्नागिरी नगरपालिकेच्या विशेष सभेत सर्वपक्षीय नगरसेवक आणि असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ट्रक टर्मिनसला स्थगिती देण्यासाठी आग्रही भूमिका घेतली। कामाला स्थगिती देण्याचे अधिकार आपल्याला नाहीत। कामाला स्थगिती देण्यासाठी सहसंचालक स्तरावरून अभिप्राय घेऊनच निर्णय घेण्यात येतील आणि स्थानिक स्तराचे मुद्दे स्थानिक स्तरावरच निकाली काढण्यात येतील असं सांगत मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी उपस्थितांची मागणी फेटाळून लावली। यामुळे ट्रक टर्मिनलचं काम सुरूच राहणार आहे। कंटेनरवर मारुती सुझुकी कार आदळून झालेल्या अपघातात नदीम मुकादम या युवकाचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात संगमेश्वर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तळेकांटे गावाजवळ घडला। मारुती कारमधून नदीम मुकादम, रिफन शेख हे दोघे जण प्रवास करत होते। नदीम मुकादम हा जागीच मृत्यू झाला असून रिफन शेख हे गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जमीन तुकडेबंदी प्रतिबंध आणि एकत्रीकरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनानं 7 सप्टेंबर 2017 रोजी केलेल्या अधिनियमाचा दणका शेतकऱ्यांना बसू लागलाय। 1965 नंतर जमीन खरेदी करत तुकडेबंदीचा भंग करणाऱ्या गुहागर तालुक्यातील 145 जणांना दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या। कवडी मोलात घेतलेल्या जमिनीचा दंड मात्र लाखोच्या घरात बसलाय। महसुलाच्या या दणक्याने शेतकरी हतबल झाले। जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशाने तुकडेबंदीचा भंग केलेल्या शेतकऱ्यांना महसूलच्या वतीने दंडाच्या नोटिसा पाठवण्यात येत आहेत। 145 शेतकऱ्यांना तब्बल 25,34,702 रुपयाचा दंड बसलाय। यापैकी 83 शेतकऱ्यांनी आपली जमीन शासन दरबारी जमा होईल या भीतीने 17,97,336 रुपये दंड भरून जमिनीची खरेदी नियमित करून घेतली आहे। 7 सप्टेंबर 2017 रोजी राज्य शासनानं काढलेल्या या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना 8 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक महसूल कार्यालयाला दिल्या होत्या। तुकडेबंदीचा भंग हा नियमित चेहरा असला तरी त्याचे परिणाम मात्र भयंकर असल्याचा अनुभव सध्या शेतकऱ्यांना येतोय। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पीर लोटे प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन, खडी प्लांट चालकाला मारहाण, 7 जणांवर गुन्हा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रल्हाद देवकर लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, मारहाणी प्रकरणी खोपीतील 6 जणांविरोधात गुन्हा आणि गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या दोघांना वाचवलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।